नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधीही प्रगती करत नाही. मित्रांनो, आज आहे 18 नोव्हेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 1993 दक्षिण आफ्रिकेतील 21 राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला आजच्याच दिवशी मान्यता दिली. 1992 ललित मोहन शर्मा यांनी भारताचे 24वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते 1962 18 नोव्हेंबर या दिवशी शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले. 1955 भाकरा नांगल धरणाच्या बांधकामास आजच्याच दिवशी सुरुवात झाली. प्रभातचा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री हा 1933 18 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने प्रभातने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही. वॉल्ट डिझने यांच्या मिकी माऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे आजच्याच दिवशी 1928 जन्म झाला. लॅटव्हियाने आपण रशियापासून स्वतंत्र असल्याचे घोषित केले तो दिवस होता 18 नोव्हेंबर 1918. लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे 17वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणून आजच्याच दिवशी 1905 सूत्रे हाती घेतली. 1882 अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले. 1809 फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला. 1945 महिंदा राजपक्षे या श्रीलंकेचे 6वे राष्ट्रपती व सैन्यप्रमुख यांचा जन्म झाला. श्रीकांत वर्मा या हिंदी कवी, पत्रकार व समीक्षक तसेच राज्यसभा सदस्य यांचा जन्म 1931 आजच्याच दिवशी झाला. क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म 1910 झाला तर व्ही शांताराम या चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते तसेच पद्मश्री बाळासाहेब पुरस्कार विजेते व्ही शांताराम यांचा जन्म 1901 18 नोव्हेंबर या दिवशी झाला. प्रबोध चंद्र बागची या इतिहासकारांचा जन्म 1898 झाला. काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशू या मराठी कथाकार व कवी यांचे निधन 2006 आजच्या दिवशी झाले. नारायण देवराव पांढिरपांडे तथा नाडेप काका यांचे निधन 2001 झाले. गांधीवादी विचारवंत व कंपोस्ट खताचे जनक होते. गाईच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार करून त्यांनी रासायनिक खतांना पर्याय दिला. त्यांची पद्धत भारतातील अनेक कृषी विद्यापीठांनी स्वीकारली. 1999 रामसिंह रतनसिंह परदेशी या स्वातंत्र्यसैनिक व कॅपिटॉल बॉम्बे स्फोट कटातील एक आरोपी यांचे निधन झाले. रामकृष्ण नारायण तथा बण्याबापू गोडबोले या साताऱ्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक यांचे निधन 18 नोव्हेंबर 1998 रोजी झाले. कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन 1996 झाले तर ते समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते होते. पु रा भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन 1993 झाले. लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे ते संस्थापक होते. अणूंचे अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थ वैज्ञानिक नील्स बोअर यांचे निधन 1962 झाले तर 18 नोव्हेंबर 1772 माधवराव बल्लाळ भट उर्फ थोरले माधवराव पेशवे यांचे निधन झाले. ते मराठा साम्राज्यातील 4थे पेशवा होते. मित्रांनो, हे होते 18 नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.